अजित पवारांचा अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून संजय राऊत यांनी हा सवाल विचारला। तर राऊतांच्या आरोपांना गांभीर्याने घेतलं पाहिजे। राऊतांच्या आरोपांना विजय वडेट्टीवारांनी दुजोरा दिलेला आहे। दरम्यान उद्या भूकंप झाला तरीही ऑपरेशन लोटसचाच भाग बोलतील असा पलटवार नवनाथ बन यांनी केला आहे। पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव झाला। अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे। कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो। अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात जो अपघात झाला तो पटतच नाही आहे। त्यामुळे हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत। कोणी तर असं म्हणतात की ते अजितदादा अजून जिवंतच आहे। कोणी म्हणताय 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले। एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे। उद्या संजय राऊत म्हणतील भाजपवाले भूकंप आणतील, भाजपवाले सुनामी आणतील, भाजपवाले काय अजून काहीतरी करतील। संजय राऊतांना जळी स्थळी काष्टी पाशानी फक्त भाजप दिसते। प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट घडली की भारतीय जनता पार्टीचा हात आहे। उद्या भूकंप आला भारतीय जनता पार्टीमुळे, पाऊस आला भारतीय जनता पार्टीमुळे, उद्या सूर्य उगवला भारतीय जनता पार्टीने मुळे उगवला। याच्या पलीकडे संजय राऊत काहीही काम करत नाहीत।